नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत. 39,000साठी इथे भरती निघालेली आहे. तुम्ही फक्त 10वी पास असाल तरीसुद्धा नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. आपल्याकडे PDF आहे, 73 पानी PDF आहे. आपण सविस्तरपणे 5 मिनिटात हे समजून घेणार आहोत. ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, वॅकन्सीज कुठे आहेत, पे स्केल किती भेटणार आहे, खूप चांगली पे स्केलसुद्धा भेटणार आहे. त्यानंतर इथे सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे अपडेट्स असतात. योजना रिलेटेड अपडेट्स असतात, गव्हर्नमेंट जॉब्स रिलेटेड अपडेट असतात, प्रायव्हेट जॉब्स असतात, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, हे सर्व नवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर असतात. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया. 39,000 या जागांसाठी भरती निघालेली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्याकडून ॲप्लिकेशन करण्यास लिंकसुद्धा ओपन झालेली आहे. तुम्ही इथून ॲप्लिकेशन करू शकता. ॲप्लायवरती क्लिक केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करू शकणार आहात. कशासाठी, हे संपूर्ण माहिती आपण PDF थ्रू पाहून घेऊया. सो इथे PDF आहे, 73 पानी PDF आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे बघा, ऑलरेडी फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. 5 सप्टेंबर 2024 पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. लास्ट डेट असणार आहे 14/10/2024. आणि इथे तुम्हाला फी पेमेंटसुद्धा फक्त ₹100 असणार आहे. ₹100 फी भरून तुम्हाला इथे ऑनलाईन फी पेमेंट असणार आहे. विंडो फॉर ॲप्लिकेशन फॉर्म करेक्शन 5/11/2024 ते 7/11/2024 पर्यंत ओपन असणार आहे. टेंटेटिव्ह कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे, ते पण जानेवारी-फेब्रुवारीमध्ये. आत्ता फॉर्म भरायचा आहे, जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला तयारी करायला टाईमसुद्धा भेटणार आहे. सविस्तरपणे पूर्ण माहिती दिलेली आहे या PDF मध्ये. आपण 1 बाय 1 चेक करून घेऊया. सो कोणत्या पदासाठी इथे नोकरी असणार आहे, कॉन्स्टेबल इन सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस आहे, CAPFS, SSF आहे, रायफलमॅन आहे, आसाम रायफल्स आहे. त्याच्यानंतर इथे वेगवेगळ्या पदांसाठी ही नोकरी असणार आहे. तुम्ही फक्त 10वी पास आहे तरीसुद्धा नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. आणि मेन गोष्ट म्हणजे इथे ऑनलाईन मोडमध्येच ॲप्लिकेशन फॉर्म इथे आहे ते ॲक्सेप्ट होणार आहे. आणि कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे, पण वेगवेगळ्या भाषांमध्ये, म्हणजे तुमच्या रिजनल लँग्वेजमध्येच हे एक्झाम्स होणार आहे. आपण महाराष्ट्रामधून मराठी लँग्वेजसुद्धा इथे दिलेला आहे. त्याच्यामुळे ज्यांना जमत नसेल इंग्लिश किंवा दुसरी भाषा, तर त्यांनी नक्कीच इथे मराठी लँग्वेजमध्ये सुद्धा एक्झाम देऊ शकणार आहेत. हे खूप चांगली आणि महत्त्वाची बाब आहे. आता इथे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होणार आहे, म्हणजेच फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आहे, डिटेल मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे, रिव्ह्यू मेडिकल एक्झामिनेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा होऊन जाणार आहे. यामध्ये पे स्केल बघा, सॅलरी खूप चांगली भेटणार आहे. 18,000 ते 56,900 फॉर द पोस्ट ऑफ CP अँड NCP अँड पे लेवल 3 21,700 21,700 ते 69,100 फॉर ऑल अदर पोस्ट. तिथे सॅलरीसुद्धा खूप चांगली भेटणार आहे. कमीत कमी 18 ते 56,900 आणि 21,700 ते 69,100 पर्यंत इथे तुम्हाला सॅलरी भेटून जाणार आहे. लक्षात घ्या, इथे वेगवेगळ्या फोर्ससाठी वेगवेगळे पदं आहेत. वेगवेगळे SC ST OBC EWS UR मेलसाठी फिमेलसाठी दोघांसाठी इथे नोकरीची भरती आहे. 39,481 इथे एकूण टोटल वॅकन्सीज असणार आहे. वॅकन्सीज आर टेंटेटिव्ह, यामध्ये चेंजसुद्धा होऊ शकतं आणि स्टेट वाईज हे वॅकन्सीज आहे, लक्षात घ्यायचं आहे. नॅशनॅलिटी सिटिझनशिपची जी काय आहे ते सांगितलेलं आहे. त्या कॅन्डिडेट मस्ट बी सिटिझन ऑफ इंडिया. वॅकन्सीज इन CAPFS अँड AR स्टेट UT एरिया वाईज आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. एज लिमिट कमीत कमी कॅन्डिडेट मस्ट 18 to 23 म्हणजे 18 ते 23 वर्ष तुमचं एज पाहिजे आहे, हे सांगितलेलं आहे. 5 वर्ष SC STला रिलॅक्सेशन आहे, OBCला 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, एक सर्व्हिसमॅनला 3 वर्षाचं आहे सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. संपूर्ण माहिती तुम्ही इथे चेक करू शकता की एक्सप्लेनेशनमध्ये काय दिलेलं आहे. त्यानंतर प्रोसेस ऑफ सर्टिफिकेशन अँड फॉर्मॅट्स ऑफ सर्टिफिकेट सांगितलेलं आहे. इथे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा, द कॅन्डिडेट मस्ट हॅव पास द मॅट्रिक्युलेशन ऑर 10th क्लास. फक्त तुम्ही 10वी पास आहे, नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. मेन्शन केलेलं आहे मॅट्रिक्युलेशन किंवा 10वी पास आहे. तुम्ही एक्झामिनेशन फ्रॉम रेकग्नाइज बोर्ड युनिव्हर्सिटी असायला पाहिजे आहे, हे सुद्धा माहिती दिलेली आहे. त्यानंतर इथे इन्सेंटिव्ह टू NCC सर्टिफिकेट होल्डर्स. तुम्ही जर NCC सर्टिफिकेट होल्डर असेल तर त्यांना इन्सेंटिव्हसुद्धा भेटणार आहे, म्हणजे 5% मॅक्झिमम मार्क्स फॉर द एक्झामिनेशन CBA असे सर्टिफिकेट आहे. त्यानुसार तुम्हाला इथे इन्सेंटिव्हसुद्धा भेटणार आहे. हाऊ टू अप्लाय सांगितलेलं आहे. ऑनलाईन पद्धतीने 1 टाईम रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी जी लिंक दिलेली आहे, आपण इथे अप्लाय केल्यानंतर तुम्ही डिरेक्टली इथे अप्लाय करायचं आहे. जर अकाउंट ऑलरेडी क्रिएट असेल तर डिरेक्टली लॉग इन करायचं आहे, नसेल तर इथे रजिस्टर नाववरती क्लिक करून संपूर्ण माहिती तुम्हाला फिल करायची आहे. यामध्ये 1 टाईम रजिस्ट्रेशनमध्ये पर्सनल डिटेल्स जसं की कॅन्डिडेट्स नेम, आयडेंटिफिकेशन, कॉन्टॅक्ट, पासवर्ड क्रिएट करायचा आहे. ॲडिशनल डिटेल्स दिलेला आहे, जसं की तुमचं नॅशनॅलिटी कोणती आहे,
तुमचा ॲड्रेस कोणता आहे, एज्युकेशनची सविस्तर माहिती आणि त्यानंतर डिक्लेरेशनमध्ये कॅन्डिडेट्स डिटेल कन्फर्मेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे. या पद्धतीने सर्व फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यायचं आहे, हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स जे द्यायचे आहे त्याची साईज किती आहे ते सुद्धा इथे मेन्शन केलेलं आहे. ॲप्लिकेशन फी पेएबल 100 रुपीज आहे फक्त, हे सुद्धा सांगितलेलं आहे. वुमन कॅन्डिडेट्स अँड कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स अँड एक्स सर्व्हिसमेन त्यांना कोणतीही फी घेतली जाणार नाही. त्याच्यानंतर इथे फी पे केल्याशिवाय तुमचं फॉर्म कंप्लीट होणार नाही, ती ॲज ए इनकम्प्लीट मेन्शन केलं जाईल, हे सुद्धा महत्त्वाची बाब आहे. इथे सेंटर दिलेलं आहे, सेंटर्स ऑफ एक्झामिनेशन सांगितलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामधून दिले, इंडियामधून वेगवेगळे जे स्टेट आहेत त्यानुसार सुद्धा इथे सेंटर्स मेन्शन केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामधून इथे मेन्शन केलेलं आहे बघा. महाराष्ट्रामधून इथे अमरावती आहे, त्यानंतर इथे औरंगाबाद आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे असे वेगवेगळे सेंटर्स असणार आहे, मेन्शन केलेलं आहे. कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनसाठी तुम्हाला तयारी करण्यासाठी इथे जवळजवळ या महिन्यांमध्ये तुम्ही नक्कीच तयारी करू शकणार आहात. मेन म्हणजे इथे मराठी भाषासुद्धा तुम्ही एक्झाम देऊ शकणार आहात. मराठी भाषा आहे तुम्हाला येत असेल तुम्हाला तर नक्कीच त्या लँग्वेजमध्ये सुद्धा तुम्ही एक्झाम देऊ शकणार आहात. द कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल कन्सिस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर, ज्यामध्ये 80 क्वेश्चन्स कॅरिंग 2 मार्क इच विल फॉलो कंपोजिशन. सब्जेक्ट कोणते असणार आहे बघा, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस, एलिमेंटरी मॅथमॅटिक्स, इंग्लिश आणि हिंदी असणार आहे. ऑल द क्वेश्चन विल बी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस टाईप क्वेश्चन आणि इथे 13 रिजनल लँग्वेजेसमध्ये असणार आहे. आसामी आहे, बेंगॉली आहे, गुजराती आहे, कन्नडा, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू यामधून तुम्हाला कोणत्या लँग्वेजमधून द्यायचं आहे त्या तुम्ही एक्झाम देऊ शकता. देर विल बी निगेटिव्ह मार्किंग, 0.25 मार्क्सचं निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असणार आहे, हे मेन्शन केलेलं आहे. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग तुम्हाला तयारी करायचं आहे, संपूर्ण सिलेबस सांगितलेला आहे, त्यानुसार तुम्ही स्टडी करून इथे तयारी करून एक्झाम देऊ शकता. खूप चांगली संधी आहे. 10वी पासवर ही भरती असणार आहे, ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, ते पण तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये होणार आहे. नक्कीच या संधीचा लाभ करून घ्यायचा आहे. यामध्ये काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच फॉलो करू शकता. थँक्यू.